चांगला बॉल क्लान्स केलाय तिकडे, एक धावाने को काम करना है. आडव्या बॅटने खेचलाय अमोलने. फट हा आलाय चौकार. साधारण बॉल होता, या बॉलवरती काहीच नव्हतं. आकोटप्प्याचा बॉल होता आणि पुरी ताकद त्या बॉलवरती खेचली आणि बॉल पाठवून दिला सीमारेष. पार्टनरशिप खूप गरजेची आहे, कारण हेच फलंदाज आहेत जे पार्टनरशिप करू शकतात आणि त्यानंतर स्टँड अँड डिलिव्हर्ड. अजून बरा शॉट, काय पिक केलं या बॉलला अमोलने. पायात बॉल, ही तर चुकी करायची नाहीये. च्या बरोबर मिडल ऑफ द बॅट 6 धावा. काय स्ट्राईक घेतली तर यासाठी घेतली आहे, नजर आहे अमोलची बॉलवरती आणि तेच काम दाखवतो. वा वडा शॉट. अजून एक. वा, पायातला बॉल फक्त दिशा दिली. आता बॉल लँडर गेलाय कुठे, पंचांचा येतोय निर्णयच्या. 55 रन. अजून एक बॉल तर हवेत, गेलाय कुठे पाहत राहा. आणि या षटकाराचा आनंद. क्वालिटी स्ट्रोक. पुन्हा एकदा मॉर्निंग स्कोर ट्रॉफी षटकार. रिप्ले पहा, नजर आहे, ताकद आहे, उंची देखील आहे आणि डिस्टन्स देखील गाठवलाय. बॉलला पाठवले सीमा पार. धाव रोलिंग स्पोर्ट्सचे सर्व विपुलजी यांचा देखील शुभागमन पाहिला. त्यामध्येच आलेला हा मोठा फटका, तर आयोजकांचा वेळ देखील वाचतोय. चला, अमोल आलाय व जेव्हा टीम संकटात आहे ना, पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले तर 8-9 विकेट गेला, पण एक मात्र तो खेळाडू मैदानावरती. अमोल, ओ बॉल कुठे जातोय, खेळाडू येतोय तिकडे आणि बॉल गेलाय सीमा पार. जिथे कॅच होती तिकडे 6 धावा मिळवल्यात. काय होईल बघा. आपण या प्रतियोगितेमध्ये असं पाहिलं की अनिकेतचा तो कॅच मिळालाय. हा बॉलच्या लाईन वरती आलाय. काय पिक केलाय बॉल, तर बराच काळ हवेमध्ये आहे. लँड कुठे होईल. हा, ही बॉल पार चौकार. ब्रिजेशने एक धाव इकडे काढली, शेवटच्या बॉलवरती धाव इथे काढली. ती स्ट्राईक आपल्याकडे घेतलं होतं आणि आता ब्रिजेशही देखील सांगतोय वा अमोल, आपणही देखील चांगली धावा तर बरसल्यात. शेवटचा बॉल ब्रिजेश म्हणे 71 रन 5 ओव्हर मध्ये, म्हणजे धावांचा पाऊस आलाय. काय फटका सजवला, ताकदवर स्ट्रोक.